आम्ही जेव्हा मुख्यमंत्री साहेबांना भेटला तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा फोटो बघितले तेव्हा ते भावुक झाले। जेव्हा मी निवेदन त्यांच्या हातात दिलं त्यांनी लगेच सांगितलं की तुमच्या काय मागण्या आहेत ते सांगा। मग आम्ही पंकज कुमावत सरांची, सपकाळ सर आणि साबळे सर एसआयटी खाली एसआयटी मध्ये घ्या आणि पंकज कुमावत साहेबांच्या नेतृत्वाखाली एसआयटी राहू द्या असं सांगितलं। कारण साबळे सरांनी आणि सपकाळ सरांनी पहिला तत्कालीन तपास केलेला होता आणि साबळे सरांनी दमदाटेत आम्हाला आरोपींचे पूर्ण नंबर डिटेक्ट केलेले होते सपकाळ सरांनी आणि त्यांना रातोरात म्हणजे प्रमोशन देऊन पाठवण्यात आलेलं होतं इथून। पुन्हा साबळे सर बी आता जे आरोपी पोस्टर पोहोचले होते त्यांना बी प्रमोशन देऊन त्यांची पण इथून बदली केली। मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एवढंच म्हणलात की आम्हाला हे 3 अधिकारी द्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही राहू द्या। कारण आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पंकज कुमावत सरांचं बी असं आहे की मुख्यमंत्रीचं सब म्हणतात की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, ते बी तसंच म्हणतात की कोणत्याही आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही आणि मी म्हणजे तपास आहे ते पारदर्शकपणे करेल। पासून एवढीच मागणी आहे की आरोपीला तत्काळ अटक करा आणि आमच्या परिवाराला न्याय द्या। मी पण कुमावत साहेबांना एवढंच म्हणणार की सर साबळे सर आणि सपकाळ सर आरोपी पोस्टर पोहोचले होते, त्यांनी तत्कालीन पूर्ण तपास केलेला आहे। तर वेळ न लावता तुम्ही तात्काळ आरोपींना अटक करा आणि जे जे आरोपी आहेत त्यांना पटकन अटक करून त्यांचा PCR घ्या आणि म्हणजे आम्हाला आमच्या परिवाराला पटकन न्याय द्या एवढंच म्हणणार आहोत।